आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की त्यांच्याच फक्त तुम्ही त्यांना घेऊ नका. जर तुम्हाला ग्राहक नाही मिळाला आणि एखाद्या पुरुष माणसाने थांबवलं तरी तुम्हाला त्यांना पण नेण्याची मुभा आहे. पण तुमच्याकडे आता सगळ्यांकडे मोबाईल असतात. माझी विनंती आहे, तुम्ही त्या पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं तर त्याचा फोटो काढायचा आणि तो तुमच्या घरी नुसता पाठवून द्यायचा. आता मी ह्या ग्राहकाला घेऊन चाललेली आहे. म्हणजे त्या ग्राहकाने जर काही गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील. आम्ही पुरुष सगळे गडबड करणारे नाही, परंतु काही वेगळ्या विचाराची लोक, काही अतिशय समाजामधली विकृती असे काही लोक असतात. आपण कधी कधी पेपरला वगैरे वाचतो. तुम्ही चांगल्या भावनेने घेऊन जाल, परंतु त्याने काही गडबड केली तर तुमच्या घरी तो एक फोटो गेलेला असेल तर लगेच पुरावा झाला की आमची भगिनी, आमची मुलगी, आमची पत्नी, आमची जाऊ ह्याला रिक्षातनं घेऊन गेली. आणि प्रत्येक वेळेस बहिणींचे फोटो नका काढू, त्या तुमच्यावर तिथं काही गडबड नाही, परंतु आमच्यासारख्यांचे फोटो निश्चित काढा. आणि तुम्हाला वाईट पण वाटायचं कारण नाही. आम्ही उभं राहिलो ना, रोज आमच्याकडे 1000 लोक फोटो काढून घेत असतात. आम्ही फोटो काढून देत असतो. त्याच्यामुळे त्या पुरुषाला सांगायचं की भावा, तू माझ्या गाडीत बसतोय ना, तुझी आठवण म्हणून मी फोटो काढते. आठवण, भाऊबीजेला तुझी आठवण मी ठेवणार आहे, रक्षाबंधनाला आठवण ठेवणार आहे. गमतीचा भाग जाऊ द्या, पण हे गरजेचं आहे. कधी माझी बहीण रात्री अपरात्री कुठं चालली आणि एखादी विकृत माणसानी काही तिथं गडबड केली तर पोलीस यंत्रणेला सगळ्या गोष्टी धागेदोरे मिळायला सोपं जाईल, हे लक्षात ठेवा. आणि आधी ती पुढं कुठं कार्यक्रमाला गेली तर सगळ्यांना सांग. आणि टीव्ही वाल्यांना तुम्ही दाखवा सगळीकडे, नाहीतर नको ते दाखवत असता हे दाखवा. त्याच्यामध्ये नको ते नाही म्हणजे